आज तारीख आहे 16 मे आहे आणि आता टाइम होत आहे संध्याकाळचे 4:27 झालेले आहे. चला फायनली पक्का रस्ता लागलेला आहे आपल्याला. रत्नागिरी कोल्हापूर हायवेला लागलेलो आहे मी. हा आपला स्टँड आहे टाक्याचा माल. इकडचं पूर्ण काया पॉलेटच करून टाकलाय. काही 2 वडापाव दे ना पार्सल. सामान आहे त्याचं, कपडे वगैरे सर्व, आंबे वगैरे. नाही काढून ठेवू शकतो, चावी लॉक आहे त्याला. आतमध्ये एंट्री मारूया. एंट्री वेलकम. सिग्नल 91. पेट्रोल आहे की नाही? पेट्रोल 105.68. तुला कार्ड आहे ना, फुल करायचं आहे. आता बघू शकता तुम्ही टनल लागलेलं आहे आपल्याला. कशाने टनल लागलेला आहे? टनलमध्ये जस्ट एंट्री करतोय आपण आता. 1:30-2 वाजतील घरी पोहोचायला. आता कुठे थांबणार नाही, फक्त 132 किलोमीटर आहे. भाई लो भाई, होम स्वीट होम. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आता मुंबईला चाललो आहे रत्नागिरीवरून. आज तारीख आहे 16 मे आहे आणि आता टाईम होत आहे संध्याकाळचे 4:27 झालेलं आहे, 4:30 झालेलं आहे. आणि मी आता निघतो. इथे चाय गरम होते, चाय पितो आणि इकडनं गाडी लोड करतो, टॉप बॉक्स वगैरे लोड करतो आणि इकडून निघतो. आता पाऊस नाही आहे. पाऊस याच्या अगोदर खूप वादळ आणि पाऊस येऊन गेला. आता ऊन आलेलं आहे, बघू शकता तुम्ही इथे. तर ऊन आलेलं आहे. आता इकडनं निघणं पण एकदम सोपं होईल. पाऊस आला तरी काही प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे रेन जॅकेट वगैरे आहे, रेनकोट, रेन पॅन्ट वगैरे आहे आणि माझे शूज तर वॉटरप्रूफच आहे. केदारनाथ ट्रेकिंगसाठी घेतलेले ते शूज मी यूज करतो आहे. 4 वाजता निघणार होतो. आपल्याला प्रत्येक टायमाला लेट होतो आहे. आता अर्धा तास लेट झालेला आहे. 4 वाजता निघणार होतो, 4:30 झालेले आहे. चाय पिपर्यंत, लोड करेपर्यंत अजून 10-15 मिनटं जातील. तर तुम्ही बघत राहा पुढे मुंबईपर्यंत. हॅलो हॅलो, 1 2 3 1 2 3. माईक चेक. माईक बरोबर आहे का बघा. आता इकडं निघतो. टाईम बघा, 5 वाजलेले आहेत. 4 वाजता निघायचं, इकडे पण 5. आणि मुंबईवरून येताना पण 4 वाजता निघायचं होतं. तिकडेही 5 वाजले. तर आता इकडनं पटापट निघूया. खूप गरम व्हायला लागलं आहे. पाऊस पडून गेला, आता ऊन आलं आहे आणि खूप गरम पण व्हायला लागलं आहे. तर आता गाडीवर चढूया. थोडं रिक्स वाटते आता मला. चिखल झाला असेल ना. काकी येतो. चला गणपती बाप्पा मोरया. थोडं आता रिक्स वाटते मला जाण्याला म्हणजे इकडनं ॲक्च्युली रोडपर्यंत निघायला, कारण इथे कच्चा रस्ता आहे. आणि ॲक्च्युली एक मला वाटतं पेटी आपली वजन झालेली आहे. राईट साईडचा पॅनर थोडा मला वाटतं वजन झालेला आहे आणि त्याच्यामुळे गाडी वन साईड जाते असं वाटतं आहे. बघू आता. ॲक्च्युली असं पण असेल की माती ओली झाली, थोडा चिखल झालेला आहे म्हणूनही असू शकतं. ॲक्च्युली पेट्रोल पण आता मी भरणार नाही. ॲक्च्युली अर्धी टाकी आहे पेट्रोल. तो जोपर्यंत रिझर्व नाही येत तोपर्यंत भरणार नाही, कारण मग पुढे मला इझी होईल भरायला. बाईक फुल लोड झालेली आहे, कारण एक पॅनर फक्त आंब्याने भरलेला आहे. बाकी फणस वगैरे काय घेतलंच नाही आहे मी. तो घेऊ शकत होतो मी, पिलियन सीटवर बागू शकला असतो बंजी कॉर्डे, पण मी नाही घेतलं. जाऊ दे बोललो एंड टायमाला. आता इकडनं एक टास्क आहे. स्लोप आहे आणि इथे धुरला होता. आता तो मातीमुळे चिखल झाला असेल. ॲक्च्युली सुकलेला दिसतोय आणि धुरलाही बसलेला वाटतं. गाडीने इझी जाईल. हां, इझी आली. इथे एक चिखल खूप जमलेला असतो. ॲक्च्युली चिखल नाही पाहिजे इथं खूप. परत तो एक वेगळाच त्रास होईल.
हो, गाडी थोडी स्किट मारली चिखलमुळे, पण जास्त नव्हता. ठीक आहे, आता ह्या पाण्यातून मी काढतो, म्हणजे थोडा टायरला चिखल लागला तर वॉश होऊन जाईल. चला, फायनली पक्का रस्ता लागलेला आहे आपल्याला. आता पटापट निघूया. जेवायला वगैरे ब्रेक घ्या, बघूया मध्ये मध्ये ब्रेक घेत जाऊया. 5ला 3 मिनटं फक्त बाकी आहेत आणि मी निघालो आहे मुंबईला जायला. सर्व बघत बसतात गावातले ना, वेगळीच फिलिंग येते ना असं कोण बघत बसलं तर. प्रॉपर जॅकेट, शूज, पॅनियर्स, ॲडव्हेंचर बाईक, म्हणजे प्रॉपर पूर्ण एकदम एक रायडर प्रॉपर आहे. ग्लोव्ज वगैरे सर्व. फक्त एक माझ्याकडे टुरिंग पॅन्ट नाही आहे. खेळायला चाललेत बाकी. हा रोहित वगैरे गेला, आताच गेला ना तो. दाबोळ्यात असेल ना. सर चल रे सूरज. हा चल. ॲक्च्युली खेळायला चाललेत आणि काल पण मी पण खेळायला गेलो नाही. ॲक्च्युली माझं मन पण होतं आता खेळायला जाण्याचं, पण आपल्याला मुंबईला जाणं आज कंपल्सरी आहे. शनिवार रविवारचा प्लॅन होता मुंबईला जाणं, पण आता मी अचानक निघालो. म्हणजे कालच ठरवलं की उद्या मुंबईला जायचं आणि मी निघालो. बाकी दोघं रोहित वगैरे ते बसनी जात आहेत आज, तर ते दाबोळत असतील. फायनली रत्नागिरी कोल्हापूर हायवेला लागलेलो आहे मी. हा आपला स्टँड आहे टाक्याचा माल. इकडचा पूर्ण कायापालटच करून टाकला आहे. कोणाला काय ओळखता येत नाही ह्या रोडला. ॲक्च्युली जे म्हणजे प्रॉपर इथे राहणार आहेत ना, त्यांनाही ओळखता येत नाही. म्हणजे मुंबईवरून जे आले आहेत असं वगैरे, कुठे उतरायचं नाही काय, सर्व म्हणजे स्टँड स्टॉपचं सर्व काय समजतच नाही. पूर्ण कायापालट करून टाकलेला आहे. आणि हा एक रस्त्याची अशी हालत आहे पूर्ण ऑफरोड. पहिला एक रस्ता होता तो खास असा, म्हणजे गाडी चालवायला वेगळीच मजा यायची. टर्निंग वगैरे आणि डांबराचा रस्ता होता, एकदम स्मूथ, गाडी स्मूथ चालायची एकदम. आणि आता हे सर्व कॉन्क्रीटचं काम चालू आहे. गाडी चालवायला मजा येणार नाही, म्हणजे नंतर जेव्हा बंदनंतर. इथे नाही ॲक्च्युली, मुंबई हायवेला नाही आहे, गावात. कारण जे डांबराचा रस्ता पावसात नव्हतं, वेगळीच मजा असायची त्या डांबराच्या रस्त्याचे. दृश्य असायचं ना हिरवंगार आणि एकदम काळा काळा डांबराचा रस्ता. पण आता इकडे काळा नसेल, आता इथे सफेद असेल पावसातनं रस्ता. सिमेंटचा रस्ता सगळीकडे सिमेंट. पॅनल्स वगैरे असे एवढे का हलतात आहेत काय समजत नाही. फिट ते केलेत प्रॉपरली, नाही तर परत पुढे चेक करतो साखरपत वगैरे. मला तर टॉप बॉक्समध्ये ॲक्च्युली मी लोड जास्त ठेवलं नाही आहे, कारण मागे थोडं लोड ठेवलं की थोडं गाडी अशी पुढून उचलते. एवढी नाही म्हणजे अशी वाटत नाही उचलते, पण कमीच ठेवलं आहे वजन मी त्याच्यात. कारण सेकंड रायडरचं हेल्मेट वगैरे आहे आणि दोन्ही राईट साईडच्या पॅनल्समध्ये माझं सामान आहे. म्हणजे एका पॅनल्समध्ये तर पूर्ण आंबे भरलेले आहेत आणि एका पॅनल्समध्ये लॅपटॉप बॅग वगैरे सर्व आहे. त्याच्यामुळे दोन्ही मी कंबाईन केलेलं आहे, दोन्ही पॅनल्समध्ये वेट, आणि टॉपमध्ये कमी ठेवलेलं आहे. गाडी फुल लोड असले ना की छोटे छोटे स्पीड ब्रेकर गाडीला जाणवतही नाहीत. मोबाईलचा वाईड अँगल येत नव्हता, त्याच्यामुळे थोडं मी थांबलो, तर थोडं ब्लॉक झालं होतं. बंद करून परत चालू केलं तर आला. हा आपला दाबोली मार्केट. म्हणजे आम्हाला काय घ्यायचं असेल तर आम्ही ह्याच मार्केटला येतो. इथे इकडनं साखरपा कमीत कमी मला वाटतं 8 ते 9 किलोमीटर आहे. आता साखरप्यात जाऊ. ॲक्च्युली साखरप्यात सर्व गाड्या वगैरे थांबल्या असतील आणि तिकडनं आपल्याला लेफ्ट घेऊन देवरुखला पोचायचं आहे. मग तिकडनं आपला हायवे पकडायचा आहे, नॅशनल हायवे, आणि मग डायरेक्ट मुंबई.
गाडीची हवा चेक करायची होती, पण मी बघू पेट्रोल पंपला पुढे देवरुखला बघेन, नाही तर चिपळूणला डायरेक्ट पेट्रोल भरेल, जसं लास्ट टाइम गणपतीतून भरलं होतं. कारण माझी हाफ टँक आहे. ऑलमोस्ट आता 150 किलोमीटर तरी कमीत कमी चालेल बाईक. आणि आपलं मुंबईचं डिस्टन्स आहे 340 ते 360 किलोमीटर आहे. ॲक्च्युली 350 पकडा, कारण येताना मी थोडं फिरत आलो, त्याच्यामुळे 10 किलोमीटर जास्त झाले. 360 किलोमीटर प्रॉपर झाले होते. आणि आता ट्रिप मी 0 करायला विसरलो आणि 464 किलोमीटर झालेले आहेत. म्हणजे गावात बाईक चालवून वगैरे 464 किलोमीटर वगैरे झालेले आहेत. असे एकदम बँड्स आहेत ना, मजा आहे त्याच्या गाडी चालवता. पण आता हे काही वेळानंतर सर्व बँड्स वगैरे कमी होणार आहेत, कारण आता हे बँड वगैरे तोडणं, डायरेक्ट रस्ता बनवणार इथून मधून. हे बघा काम चालू आहे लेफ्ट साईडला, म्हणजे पूर्ण रोडलाच काम चालू आहे. साखरपा 5 किलोमीटर दाखवते इथून. बघा असे रस्ते आहेत खडबडीत. तरी आपला आता मुंबई गोवा हायवे ठीक झालेला आहे. तरी माणगाव ते फक्त पेनपर्यंत काम करणं बाकी आहे. बाकी याच्या पुढे तर पूर्ण ठीक झालेलं आहे. म्हणजे एक साईड पूर्ण बनलेली आहे प्रॉपरली आणि एक साईड पूर्ण बाकी आहे. म्हणजे त्याला अजून खूप टाईम जाईल वाटतं. त्याचंही काम चालू आहे. आणि मध्ये डायव्हर्जन्स आहेत, त्याच्यामुळे थोडं सांभाळून, नाही तर गाडी आपला एक्सिलेटर फिरवला की डायरेक्ट एंड करायचं आहे. हे बघा ऑफ रोड चालू पावसातून, चिखलातून. पहिला चिखल लागलेला बघा, पाऊस पडून गेला, चिखल झाले. माझ्या पाठवून तर होणार नाही चिखल, माझ्याकडे टॉप बॉक्स आहे, टॉप बॉक्सला लागेल. टॉप बॉक्स नंतर वॉश करू शकतो. आता मी सोलो आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. मस्त बम दुखायला लागले की आपलं सॅडलिंग करत जायचं मध्ये. आता साखरपेत पोचलो आहे मी. इकडनं लेफ्ट घ्यायचं आपल्याला मुंबईला जाण्यासाठी देवरुख मार्गे. समोर जातो कोल्हापूरला रस्ता आणि हा राईटला जातो साखरपा मार्केट, भांबेड नाही सॉरी देवडा वगैरे. आणि इकडनं कोल्हापूर आहे, हा समोर इकडनं जॉईन होतो रस्ता. तर आपल्याला इकडनं लेफ्ट घ्यायचं आहे. आणि कोण दिसत नाही ॲक्च्युली. हेल्मेट मी पुसायला विसरलो, हेल्मेटवर सर्व धूल आहे. आता तिथे पुढे थांबेल, तिथे बघू. पहिला इकडनं निघू. 5:15 वाजलेले आहेत, 5:16 झालेले आहेत. देवरुख दाखवतोय 16 किलोमीटर. मार्लेश्वर 31 किलोमीटर, देवरुख 16, समगेश्वर 32, पनवेल 294 किलोमीटर. तर आपल्याला पनवेलच्याही पुढे जायचं आहे. त्याला आपण आपल्या रस्त्याला लागूया. रस्ता बघा, असा रस्ता दिसतो पावसातून मस्त. ती नागमोडी वळणे काय संपायचं नाव घेत नाही आहेत. ह्या अल्टोवाल्याला मी मागे टाकला होता, परत पुढे आला, म्हणजे माझ्या मागोमागच होता. वांजोले क्रॉस केलेलं आहे. आता देवरुख 8 किलोमीटर आहे. हे बघा इथे 8 किलोमीटर दाखवत आहे देवरुख. असे हेअरपिन बँड्स आहेत, त्याच्यामुळे गाडीची स्पीड थोडी कमी ठेवावी लागते. कारण माझ्या 2 पॅनर्समध्ये लोड जास्त आहे, तर मी जास्तच बँड केली तर एका साईडलाच जायचं. देवरुख 8 किलोमीटर. आणि बहुतेक तरी मला वाटतं थोडी हवा कमी असेल. हवा चेक करावी लागेल, कारण मुंबईवरून येताना जी हवा भरलेली होती तेवढीच होती. त्याच्यानंतर इकडे हवा परत वगैरे भरलीच नाही. हे बघा आंबे तोडतात, आंबे. पागलनी दगड मारला जोरात. आंबे तोडतात बाई, रस्त्यावर गाड्या येत आहे, दगडी काय मारताय तुम्ही? मोठा दगड होता, नशीब माझ्या डोक्यावर नाही पडला.
मस्त थंड थंड हवा लागते पाऊस पडून गेला म्हणून. आणि हँडगार्ड मुले हाताला काय हवाच नाही लागत, पूर्ण ब्लॉक होऊन जातो पूर्ण. त्याच्या बाहेर असा हात उचलला तर हवा लागते. त्याविषयी मुंबईवरून येताना बोललो हाताला हवा का नाही लागत, असं हात वर उचलून बघितला तर थंड थंड हवा लागत होती रात्री. तर हे ॲक्च्युली पावसातून थंडीतून एकदम खूप मस्त आहे, हाताला हवा लागणार नाही. आता देवरुख लागेल थोड्याच टायमात, म्हणजे 1 किलोमीटर आहे देवरुख. पेट्रोल पंपला मला वाटतं सर्व बघत बसतील. इथे समोर वडापाव काका इकडे चांगला मिळतो. इथे पेट्रोलला खूप गर्दी दिसते. काय करू, पेट्रोल भरू की नको? नाही, पुढेच भरतो, म्हणजे जास्त पेट्रोलही येईल आणि नंतर यूज करता येईल आपल्याला. ते ॲक्च्युली सर्व इथे बघत बसले. तर काकींकडून आहे ना 2 वडापाव पार्सल घेतो आणि मी कुठेतरी पुढे जाऊन थांबतो आणि तिथे खातो. काही 2 वडापाव द्या ना पार्सल. सामान आहे त्याच्यात, कपडे वगैरे सर्व, आंबे वगैरे. नाही, काढून ठेवू शकतो, चावी लॉक आहे त्याला. नाही, एक्स्ट्रा लावावं लागतं, ते वेगळं मिळतं. मुंबईला चाललो आता. नाही, इकडे दाभोळ्यातून. चला. विचारत होते हे काय आहे, त्यांना काहीतरी वेगळंच वाटलं. आता इथे बांधून ठेवतो मी आणि पुढे जाऊन खातो. यार इथे खूप जण बघत बसले आहेत. चला इकडनं निघूया पहिला. हां, 2 वडापाव घेतले, कारण गावचे वडापाव वेगळेच लागतात. अरे गेले कुठे? हां, आहेत. काहीतरी बघत बसलो होते तिकडे, तर मी पहिला तिकडनं निघालो. वडापाव पार्सल घेतलं आणि बोललो खाली रस्त्यामध्ये कुठेतरी खाईन, कारण इकडचे वडापाव ॲक्च्युली मी कधी पण बसने येतो ना, इथे वडापाव घेतो. बस थांबते इथे पेट्रोल पंपवर, म्हणजे सीट्स वगैरे भरायला. पेट्रोलही कधी कधी भरतात. आता बस वगैरे यायला त्यांना टाईम आहे, मला वाटतं 6-7 वाजेपर्यंत येतील. आणि मी लवकर आलो आहे, म्हणजे मला कुठे थांबायचं नाही. आपली पर्सनल गाडी आहे, पर्सनल आहे सर्व. तर आपण निघालो आहे आणि आता टाईम झाला आहे 5:45 आणि मी देवरुख क्रॉस केलं आहे, म्हणजे देवरुखमधून निघतो आहे. 5:30ला पोचलो, म्हणजे अर्ध्या तासात देवरुखला पोचलो. ॲक्च्युली असं बघा गेलं तर पाऊण तास वगैरे लागतो, पण मी आरामातच आलो आहे. देवरुखला पोचलो आहे. तर तुम्हाला डायरेक्ट संगमेश्वरमध्ये मिळतो. इकडे हलकी हलकी ट्रॅफिक आहे, कारण इथे ह्या रोडला आहेत ना छोटे छोटे स्पीड ब्रेकर दिलेले आहेत, त्याच्यामुळे गाड्या खूप स्लो चालतात. हे बघा समोर बघा ना, काय एकदम ढगाने त्या सूर्याला कव्हर केलं आहे. फक्त तेवढेच ढग आहेत सूर्याच्या भोवती, सूर्याच्या पुढे फक्त. आता थोडे थोडे वरती येतात ढग, बाकी याच्या आधी पूर्ण कव्हर केला होता सूर्याला. आणि आता मी संगमेश्वरला पोहोचणार आहे. 3 ते 4 किलोमीटर बाकी आहे. मला वाटतं तेवढे पण नाही आहेत, कमीच आहेत. तर संगमेश्वरला पोहोचतो आणि संगमेश्वर क्रॉस करून थोडं थांबतो साईडला आणि ते वडापाव घेतलेले आहेत पार्सल, ते खातो आणि मग थोडं पोटपूजा करतो आणि निघून जातो टुवर्ड्स मुंबई. मला वाटतं रात्री 1:30-2 वाजेपर्यंत पोहोचून जाईल, जर ट्रॅफिक वगैरे नाही मिळाली तर. संगमेश्वर 0 किलोमीटर. हे बघा, ज्या संगमेश्वरमध्ये एंट्री केलेली आहे, या राईट साईडला एस टी डेपो आहे. एस टी डेपोचं काम चालू आहे वाटतं. आणि आपल्याला इकडनं आता राईट घ्यायचं आहे. जसं मुंबईवरून येताना लेफ्ट घ्यायचं होतं, आता राईट घ्यायचं आहे. आणि लेफ्टला
रत्नागिरीला रस्ता जातो आणि आपल्याला राईटला जायचं आहे मुंबईसाठी. ही कोणती एस टी आहे? एस टी लालपरी. लालपरी. मला गाडीची वाफ मारायला लागली आहे. डेपोमध्ये गेली एस टी. चला आपण आता समगेश्वर क्रॉस करतोय. 6 वाजलेले आहेत. बरोबर 1 तासाने समगेश्वरला पोहोचलो. तर फायनली इकडनं आपला प्रॉपर हायवे लागलेला आहे. आता इकडनं आपली स्पीड जास्त मेंटेन होईल आणि आता गाडीच्या वेगळे ट्रॅफिक जास्त हा रोडला नसते. आता पुढे कुठे डायव्हर्जन वगैरे असेल तिथे थोडं ट्रॅफिक मिळेल आणि आपल्या तिकडे स्पीड तुटू शकते. आता आपण हे कवर करू, जेवढा उजेड आहे तेवढं लवकर कवर करू. रात्री कसा प्रॉब्लेम नाही आपल्याकडे. फॉग लाईट हायवाली आहे एकदम. 70 140 वॅटची आहे. आपण लवकर कवर करू शकतो. हा बघा, हा कोकण रेल्वेचा ब्रिज आहे. इकडनं आपली कोकण रेल्वे जाते. सिंगल लाईन, एकदम सिंगल पटरी. रिझर्ववर आलेली आता बाईक. तरी अजून 40-50 किलोमीटर आरामात जाईल. 10 रुपये का पेट्रोल. काका इथे पेट्रोल पंप आता जवळ आहे का? पेट्रोल पंप किती किलोमीटर आहे सर? काका बोलले अजून अर्धा तास आहे. म्हणजे पकडा 20-30 किलोमीटर तरी असेल वाटतं पेट्रोल पुढे. तर तिथे पेट्रोल नाही मिळालं तर आपले वांदे. पहिला टोल आलेला आहे. अजून टोल चालू झालेला नाही आहे. पण ॲक्च्युली जर समगेश्वर वगैरे मार्गे येत आहे तुम्ही तर हा पहिला टोल लागतो. ॲक्च्युली हा टोलचं नाव पण काय, खेरशेत फिश प्लाझा. खेरशेतचा पहिला टोल आहे हा. आता मागे बोर्ड लावलं होतं 500 मीटरवर पेट्रोल पंप आहे. इथे बाबा देवाची कृपा असू द्या आणि ते पेट्रोल मिळू दे. हे बघा इथे बोर्ड लावलं आहे पेट्रोल पंपचं. पेट्रोल पंप कुठे आहे दिसतच नाही आहे. हा इथे पेट्रोल पंप आहे. नायरा एनर्जी. चला आतमध्ये एंट्री मारूया. एंट्री वेलकम. डिझेल 91. पेट्रोल आहे की नाही? पेट्रोल 105.68. काढा आहे ना, फुल करायचं आहे. ₹1038 पेट्रोल आलेलं आहे. ते हवा भरायला कोणी दिसत तर नाही आहे. आता जरा पुढे घेऊया कारण इथे परत खूप गर्दी जमायची. जरा पुढे घेऊ आणि आपण घेतलेले वडापाव आहेत ते पहिला खाऊन घेऊया. काय पेट पूजा वगैरे करून झाली आहे. 2 वडापाव मस्त खाल्लेत. पाणी वगैरे पियालं. 6:45 झाले आहेत आणि आता इकडनं निघतो. तरी अजून सूर्य मावळला नाही आहेत. मला वाटतं अर्ध्या तासात सूर्य मावळेल आणि आपल्याला फॉग लाईट चालू करावं लागेल. तरी आता परशुराम घाट खूप बऱ्यापैकी काम झालेलं आहे. लास्ट टाईम आलो होतो त्या ट्रॅफिक वगैरे होते आणि काम चालू होतं. तर इकडनं निघतो पटापट. पेट्रोल वगैरे भरलेलं आता. चला आता निघू पटापट. आता मी जस्ट चिपळूणला पोहोचलो आहे. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. परफेक्ट 7 वाजलेले आहेत आणि मी चिपळूणला पोहोचलो आहे. आता इकडनं लेफ्ट घेतला तर चिपळूण सिटीमध्ये जातो आतमध्ये. तिकडनंही म्हणजे जुना ओल्ड जो हायवे होता तो इथून सिटीमधूनच होता. आता आपल्याला सरळ जायचं आहे कारण बाहेरून जाणार चिपळूणच्या. आपण पहिला इथूनच जायचं आहे. चिपळूण क्रॉस झालेला आहे आणि आता परशुराम घाटाला सुरुवात होते आहे. म्हणजे इथून समजा परशुराम घाट सुरूच होणार आहे आता. महाड 76 किलोमीटर. महाड हा बरं. खेड 29-28 किलोमीटर आहे. महाड 76 किलोमीटर. खेडला पोचायला मला वाटतं अर्धा तास लागेल अजून. आणि तिथून मग आपल्याला कशेडी घाट, मग महाड लागेल. कशेडी घाट क्रॉस केल्यानंतर मग महाडला. आता इथे बोर्ड लिहिला आहे परशुराम
परशुराम मंदिर 5 किलोमीटर, खेड 26, पनवेल 222 किलोमीटर, मुंबई 240, महाड 73, खेड 27. इथे चहा प्यायला खूप मजा आली असते ना, व्ह्यू बघत बघत. शी थांबायला पाहिजे होतं. आता रिवर्स कुठे घेऊन जाऊ मी एवढी. बघा ना का नजारा. ही मला वाटतं वाशिष्ठी नदी, वशिष्ठी, चिपळूणची वशिष्ठी नदी आहे. ही मोठी नदी आहे खूप. राईटला इथे परशुराम मंदिर आहे. बघता बघता सूर्य मावळला आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आणि खेड आता 10 ते 11 किलोमीटर राहिलेलं आहे. 10 ते 11 किलोमीटर क्रॉस केल्यावर मी खेडला पोहोचेन. म्हणजे आता फक्त 15-20 मिनटात मी खेडला पोहोचेल. आता दाभिलला आहे आणि खेड 12 किलोमीटर आहे. बघा इथे बोर्ड लावलेलं आहे. आणि टेम्परेचर आता एकदम परफेक्ट आहे. ॲक्च्युली गाडीमध्ये 33 डिग्री दाखवतं आहे, पण मला वाटतं 28 ते 30 डिग्रीपर्यंत असेल टेम्परेचर. म्हणजे गरम पण नाही, थंड पण नाही जास्त. आणि आता लाईट लावायची वेळ झालेली आहे. याच्या मेन प्रायमरी जी लाईट आहे रॉयल एनफिल्डची, तिच्याचा उजेड रात्र एवढा हायवेला फेकत नाही. त्याच्यामुळे मी आता लाईट लावतो आहे. जी आपली बघा फॉग लाईट. उजेड झालेला आता आपण टेन्शन नाही. आता पटापट निघूया. आपण डायरेक्ट आता खेडला भेटूया. नाहीतर कशेडी बघा, मी येताना दाखवलं नव्हतं, आता जाताना दाखवतो. हा दुसरा टोल आलेला आहे. म्हणजे मी निघाल्यापासून मला दुसरा टोल मिळालेला आहे. याच्या टोलचं नाव तर काय दिसत नाही आहे. टोलचं नावगाव काय दिसतच नाही आहे. आता ॲक्च्युली मी समोर एक बोर्ड लागलेला आहे, शिवफाटा. हां, शिवफाट्याच्या इथला टोल आहे हा. आता भोसते घाटात आहे मी. मोठा टर्न आहे भोसते घाटामध्ये, तो आता आहे. त्याच्यामुळे एवढे स्पीड ब्रेकर्स आले आहेत. किती स्पीड ब्रेकर्स आहेत? कमीत कमी मला वाटतं 15 ते 20 स्पीड ब्रेकर्स असतील. खूप मागूनच आहेत. हां, स्पीड ब्रेकर. बघा हा जो मोठा टर्न आहे त्याच्यामुळे एवढे स्पीड ब्रेकर्स लावलेले आहेत. कारण गाडी एकदम फास्ट आली ना की हा टर्न घेणं एकदम अवघड आहे. सर्व इथे टायर्स वगैरे लावलेले आहेत. जर कधी फास्ट आलीच तर गाडी, आणि इथे जे ब्रेक फेल झाला तर इथे माती, इथे साईडला एक जागा ठेवलेली आहे, तर इथे थोडं आणू शकतो. आणि आता भोसते घाट उतरतो आहे. जसा भोसते घाट उतरणार नंतर खेड लागणार डायरेक्ट. म्हणजे खेडलाच आहे भोसते घाट. हा उतरला आपल्याला खेड स्टार्ट होईल. बघा काल भयानक रस्ता आहे. म्हणजे आजूबाजूला पूर्ण अंधार आहे. फक्त गाडीचा जेवढा उजेड जातोय तेवढंच आहे, बाकी पूर्ण अंधार आहे. जेव्हा उजेड बंद केलं ना पूर्ण काळोख होऊन जाईल सर्वीकडे. आणि आता गाड्या पण कमी आहेत. स्पीड वगैरे मेंटेन आहे मस्त. 8 वाजलेले आहेत आणि खेडला आता 27 ते 28 किलोमीटर फक्त बाकी आहेत. मला वाटतं 8:30 पर्यंत आपण खेडला पोहोचू. आता बघू शकता तुम्ही टनल लागलेलं आहे आपल्याला. कशाडी टनल लागलेला आहे. टनलमध्ये जस्ट एंट्री करतोय आपण आता. ही टनलमध्ये एंट्री केली आणि गरम बफका लागलेला आहे आपल्याला एकदम. टनलमध्ये बघा लाईट वगैरे लागलेल्या आहेत आणि म्हणजे मोठा स्पेस आहे. ॲक्च्युली तिकडनं 2 लाईन आहेत आणि इकडनं जायला 1 लाईन आहे. त्या साईडचा टनल अजून चालू नाही झालेलं, त्याचं काम पूर्ण नाही झालेलं आहे, तर बाकी आहे.
आणि तुम्ही बघू शकताय बघा, असे मधून आहे ना इथून डायरेक्ट डायव्हर्जन दिलेलं आहे, त्या टनलला आपण जॉईन होऊ शकतो. असे मध्ये मध्ये दिलेले आहेत गॅप्स, की बाय चान्स इथे इमर्जन्सी काय झालं त्या टनलमध्ये ट्रॅफिक आपण डायव्हर्ट करू शकतो. आणि एक्झॉस्ट वगैरे लागलेले आहेत. आणि जसं म्हणजे ट्रेनमधनं प्रवास करतात जसे भोगद्याचा जो दुर्ला वगैरे असा वास होतो ना बघा, असे डायव्हर्जन्स आहेत. तर दुर्ला वगैरे असतो ना तसंच जाणवतं एकदम. आणि मोठा कसा असा म्हणजे टनल आहे. ॲक्च्युली मला माहिती नाही किती किलोमीटरचा आहे, म्हणजे पकड आता मी 1 किलोमीटर कवर केलेलं आहे, 1 ते 1.5 किलोमीटर. आणि माझ्या मागे गाड्याने मजा येते एकदम टनलमधून जायला. आता एकदम प्रॉपर जायला एकदम दोन्ही साईडला लाईट्स वगैरे लागतील एकदम प्रॉपर, तेव्हा खूप भारी वाटेल. ॲक्च्युली तो आपला मुंबई पुणेवाला आपला जो टनल आहे ना, तसा या लोकांनी लाईट्स वगैरे लावल्या पाहिजे. ॲक्च्युली यांनी व्हाईट लाईट्स लावलेले आहेत, येल्लो लाईट्स लावल्या पाहिजे होत्या, एकदम भारी वाटलं असतं. आणि आता या टनलमधून 2 किलोमीटर झालेले आहेत. मी या टनलमध्ये गाडी चालवतो आहे, एकदम भारी वाटतं आहे बघा. असे डायव्हर्जन्स आहेत मध्ये मध्ये. कशाडी टनल समाप्त. याच्या बाजूला दुसरा टनलचं काम चालू आहे. तिसरा टोल आलेला आहे, तिसरा टोल महाडचा तिसरा टोल. आणि महाड इथून मला वाटतं 10 किलोमीटर आहे. मी निघाल्यापासून तिसरा टोल आहे हा टोल क्रॉस केला की महाड 10 किलोमीटर असेल, 10 ते 12 किलोमीटर. या टोलचं नाव काय आहे? टोलचं नाव चांदवे खुर्द टोल. वेलकम टू चांदवे खुर्द टोलला आलेलं आहे. तिसरा टोलचं नाव म्हणजे रत्नागिरीवरून मुंबईला जाण्यासाठी तिसरा टोलचं नाव चांदवे खुर्द. तर आता मी महाडला पोचलो आहे आणि टाईम बघा 8:30 वाजले आहेत. म्हणजे 5 वाजता निघालो होतो, 3-3.5 तासात महाडला पोचलेलो आहे बऱ्यापैकी. कारण मी आता थांबलो आहे इथे महाडच्या ॲक्च्युली पुढे चाललो आहे मी. आणि मी आता थांबलो आहे कारण हे माझे लाईट फॉग लाईट म्हणजे मध्ये मध्ये बंद होती. तर त्याचं बघितलं तर म्हणजे प्लग असतो ना तो लूज झाला आहे कनेक्शन त्याचं, त्याच्यामुळे ती बंद होत होती. त्यासाठी मी थांबलो आणि आता थोडं ते प्लग थोडं बाहेर घेऊन त्याला अडकवलं आहे. कारण इंजिन आणि सायलेन्सर गरम झालं आहे ना, मला वाटतं ती वायर त्याला टच नसेल ना झाली बहुतेक. तरी आता मी ते बघत बसत नाही कारण खूप गरम आहे. हात टाकला तर माझ्या हाताला चटका लागला आहे. ते करंगली बघा थोडी लाल झालेली आहे. आणि बाकी हा चिखल तर झालेलाच आहे गाडीला. तर आता इकडनं निघतो, 8:28 झालेले आहेत. आणि आता इकडनं निघतो आणि जेवायला थांबतो पहिलं. ॲक्च्युली बघतो 9:30पर्यंत मी जेवायला थांबेल, म्हणजे 9:30 किंवा 10 वाजेपर्यंत जेवायला थांबेल. अजून आपल्याकडे 1 तास आहे. 1 तासात जेवढा रस्ता कवर होतो तेवढा आपण करूया आणि मग जेवायला थांबूया. मी महाड क्रॉस केलेला आहे, म्हणजे हा पूर्ण एरिया महाडचाच आहे. आता पुढे बघूया. मी मॅप पण लावला नाही ॲक्च्युली, त्याच्यामुळे काय समजत नाही. ते बोर्ड्स वगैरे कमीच आहेत आता या रोडला. रात्रीचे वाजलेले आहेत 9, परफेक्ट 9 वाजले आहेत. आणि मी इंदापूरला पोचलो आहे. इंदापूर आहे की माणगावला आहे, माणगावला. इंदापूर गेलं, माणगावला पोचलो आहे. रात्रीचे 9 वाजलेले आहे, म्हणजे 5 वाजता निघालो. 6, 7, 8, 9 4 तास झाले माणगावला पोचलो आहे. आता इकडनं पुढे 4 तास 4-4.5 तास लागतील. जर जेवायला थांबलो तर 5 तास लागतील टोटल. मला साईडचा अंदाज पण घेत जायचा आपल्याला. आणि ते ट्रॅफिक कसली आहे, खूप लवकरच एंटर केला वाटतं मी ना, 9 वाजताच एंटर केला आहे, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक दिसतंय वाटतं. बघा लेफ्टला म्हसला, श्रीवर्धन, दिघी बंदर आणि पनवेल लेफ्टला आहे. खूप बसेल की नाही. रुक रे साला, घिसेगा साला, झुकेगा नाही बोलताय. हा एक सिग्नल तरी लावा यार. आणि बहुतेक तरी हा राईट आहे तो, हाच राईट आहे वाटतं, जो आपल्याला पालीमार्ग नेतो खालापूरला. आणि खालापूरवरून आपण घरी गणपतीला हाच रूटने गेलेले, तिकडच्या राईटने. कारण हा रस्ता एकदम खराब होता
आणि खूप ट्रॅफिक आहे. म्हणजे सीझन गणपतीला कसं आहे, गणपती विसर्जनानंतर सर्व निघतात, त्यामुळे ट्रॅफिक खूप होऊन जाते. दिवस एकच पडतो तो. आणि हा सीझनही आहे गावी जाण्याचा, पण ह्याच्यात कसे लोक आज उद्या जातात, परवा जातात, प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी जातात. आता मानगाव आपल्याला क्रॉस होईपर्यंत आपला ट्रॅफिक तर मिळणारच आहे. हां, ॲक्च्युली हा राईट होता तो नाही, हा राईट होता तो मन मंदिर स्वीट्स. फायनल हॉटेल मालवणी इथे जेवायला थांबलो आहे मी. तर आता इथे जेवतो, जरा पेट पूजा करतो आणि मग निघतो. ॲक्च्युली आता कोलाडच्या पुढे थांबलो आहे जेवायला आणि आता इकडनं 132 किलोमीटर्स फक्त बाकी आहे, म्हणजे 3 तास दाखवतात आहेत. आता जेवण ऑर्डर केलं इकडे, आता 9:37 झालेले आहेत. 9:37 नंतर किती वेळ जातो काही माहिती नाही. व्हेजच ऑर्डर केलेलं आहे, पनीर बिर्याणी आणि एक रोस्टेड पापड. आता टाईम पण तुम्ही बघू शकता, हे बघा 9:38 झालेले आहेत आणि इकडनं 132 किलोमीटर फक्त बाकी आहे आणि 3 तास 11 मिनटं दाखवते गुगल मॅप. पण आपण त्याच्या आधी पोहोचू शकतो, कारण मुंबईमध्ये आता ट्रॅफिक असेल त्याच्यामुळे 3 तास 11 मिनटं दाखवत असतील. आणि बलकला परत निशाण आलेलं आहे इथे. थोडं फ्रेश वगैरे, चेहरा वगैरे धुतला. आता जेवतो इकडनं आणि निघतो. बघत येते किती टाईम जातो. आता जेवण वगैरे झालेलं आणि वाजलेत बघा 10:14 झाले. 9:37 का 38ला थांबलो होतो जेवायला. आता 10:14 झाले, पाऊण तास इथंच झाला. आता इकडनं निघतो, इकडनं 3 तास लागतील पोचायला. तर इकडनं निघतो पटापट. आता आपल्याला कुठे ब्रेक घ्यायचा नाही. बी जेवण काय करायचं होतं ते सर्व केलं. भेटतो डायरेक्ट घरी किंवा ऑन द वे भेटतो, बघू. मला वाटतं वाजतील 1:30-2 वाजतील घरी पोचायला. आता कुठे थांबणार नाही, फक्त 132 किलोमीटर आहे, म्हणजे 3 तास लागतील असं गुगल मॅपवर दाखवलं आहे. आता आपल्यावर किती आहे ते, किती टाईम लागेल ते आपण बघूया. फायनली कांदिवलीमध्ये एंटर केलेलं आहे आणि रात्रीचे आता वाजलेले आहेत 1 वाजलेलं आहे, बरोबर 1 वाजता कांदिवलीमध्ये एंटर केलेलं आहे. आता 2 मिनटातच फक्त घरी पोचणार आहे. म्हणजे पकडा 5 वाजता बरोबर निघालो आणि बरोबर 1 वाजता पोचलो, म्हणजे किती तास, 8 तासात घरी पोचलो आहे. त्याच्यात रेस्ट वगैरे घेऊन. ओ भाई लो भाई, होम स्वीट होम. फायनली घर पोहोच गए. तर जस्ट घरी पोचलो, जस्ट म्हणजे नाही, 1 वाजता घरी पोचलो ना. आता वाजलेत बघा रात्रीचे 2 वाजलेले आहेत. 1 वाजता घरी पोचलो, सर्व सामान वगैरे काढलं पॅनर्समधून वगैरे, सर्व साफसफाई केलं म्हणजे सामानाची, आणि आंघोळ केली आणि आता फ्रेश झालो. आता झोपतो आणि सकाळी आपल्याला ऑफिसला जायचं आहे. तर आता सर्वांना गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय 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 बाय, गुड नाईट, बाय बाय बाय.